नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. अग्निशामक दल भरती 2024 तर्फे आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये मित्रांनो अग्निशामक दलात मित्रांनो भरती चालू आहे. तर पहा मित्रांनो, पिंपरी चिंचवड महानगरपालिका पुणे या ठिकाणी मित्रांनो अग्निशामक दलात 150 जागांसाठी ही भरती चालू आहे. तुम्ही महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर तुम्हाला मित्रांनो या अग्निशामक दल भरतीमध्ये फॉर्म भरता येते. तर महाराष्ट्रातील मुलं मुली या भरतीमध्ये फॉर्म भरू शकतात. शिक्षण मित्रांनो या भरतीसाठी 10वी पास लागते. त्याचबरोबर या भरतीचे जे फॉर्म आहे मित्रांनो 26 एप्रिलपासून ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरणे चालू झालेले आहे आणि फॉर्म भरण्याची शेवटची तारीख मित्रांनो 17 मे 2024 आहे. तर पहा मित्रांनो, अग्निशामक दलात 150 जागांसाठी जे आपल्या महाराष्ट्रामध्ये ही भरती चालू आहे आणि तुमचं जर या भरतीमध्ये सिलेक्शन झालं तर तुम्हाला मित्रांनो ड्युटी पिंपरी चिंचवड महानगरपालिका या ठिकाणीच करावी लागणार आहे. आणि या भरतीमध्ये जर मित्रांनो तुमचं सिलेक्शन झालं अग्निशामक दलात तर तुम्हाला पगारसुद्धा 19,900 ते 62,200 पर्यंत तुम्हाला या ठिकाणी पगार मिळणार आहे. तर चांगली मित्रांनो अग्निशामक दलात मित्रांनो भरती चालू आहे. ठीक आहे, तर या भरतीची सिलेक्शन प्रोसेस काय काय आहे, या भरती कोणाला या भरतीमध्ये फॉर्म भरता येणार आहे, या भरतीमध्ये ग्राउंड किती आहे, त्याचबरोबर उंची किती आहे, छाती किती लागते, वजन किती लागते, ग्राउंडला कोणकोणते इव्हेंट आहे. ठीक आहे, त्याचबरोबर लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम काय काय आहे, सिलेक्शन प्रोसेस काय काय आहे, सर्वात आधी लेखी परीक्षा होणार आहे की सर्वात आधी ग्राउंड होणार आहे, त्याचबरोबर वयोमर्यादा काय आहे. तर संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून अग्निशामक दल भरतीबद्दल सांगणार आहे. तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि जास्त करून 10वी आणि 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो. पहा विद्यार्थी मित्रांनो, पिंपरी चिंचवड महानगरपालिका अग्निशामक दलात मित्रांनो 150 जागांसाठी ही भरती चालू आहे. फॉर्म भरणे शेवटची तारीख मित्रांनो 17 मे 2024 आहे. शिक्षण या भरतीमध्ये 10वी पास लागते. महाराष्ट्रातील मुलं मुली या भरतीमध्ये फॉर्म भरू शकतात. ठीक आहे, तर पहा मित्रांनो, या भरतीमध्ये आपण वयोमर्यादा जर विचार केला तर या भरतीमध्ये वयोमर्यादा 18 ते 30 वर्षापर्यंत ठेवण्यात आला आहे. आणि SC/ST कॅटेगरीचे विद्यार्थी मागासवर्गीयांसाठी या भरतीमध्ये एक्स्ट्रा 3 वर्षे सूट आहे. SC/ST कॅटेगरीची मुलं 18 ते 33 वर्षापर्यंत या भरतीमध्ये फॉर्म भरू शकणार आहे. ठीक आहे, त्याचबरोबर मित्रांनो आपण या भरतीमध्ये फीचा जर विचार केला तर पहा खुला प्रवर्गासाठी 1,000 रुपये फी ठेवण्यात आली आहे आणि मागासवर्गीयांसाठी मित्रांनो या भरतीमध्ये 900 रुपये फी ठेवण्यात आलेली आहे. ठीक आहे, तर तुम्ही महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर तुम्हाला मित्रांनो अग्निशामक दलात फॉर्म भरता येते. ठीक आहे, तर या भरतीमध्ये अटी काय काय, कोणाकोणाला फॉर्म भरता येणार आहे ते सुद्धा तुम्हाला पुढे सांगणार आहे. व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा. ठीक आहे, तर पहा मित्रांनो, अग्निशामक दल भरतीमध्ये आपण सिलेक्शन प्रोसेस जर बघितलं या तर सर्वात आधी तुमचं यामध्ये फिजिकल होणार आहे पहिल्या टप्प्यामध्ये, दुसऱ्या टप्प्यामध्ये तुमची लेखी परीक्षा असणार आहे, तिसऱ्या टप्प्यामध्ये तुमचं यामध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, चौथ्या टप्प्यामध्ये तुमचं मेडिकल, अशी संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिका या भरतीमध्ये मित्रांनो तुमचं फिजिकल होणार आहे. ठीक आहे, तर पुरुष उमेदवारांसाठी उंची मित्रांनो या भरतीमध्ये 165 सेंटीमीटर लागते आणि यामध्ये छाती 81 सेंटीमीटर पाहिजे आणि फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे पुरुष उमेदवारांसाठी. ठीक आहे, आणि या भरतीमध्ये वजन 50 किलोच्या वरती असलं पाहिजे पुरुष उमेदवारांसाठी, हे यामध्ये अट आहे. यापेक्षा जर कमी असेल तर मित्रांनो अपात्र तुम्हाला केल्या जाणार आहे. ठीक आहे, उंची सुद्धा यापेक्षा कमी भरली तर अपात्र केल्या जाणार आहे. त्यानंतर महिला उमेदवारांसाठी उंची यामध्ये 162 सेंटीमीटर लागते आणि महिला उमेदवारांसाठी जे वजन आहे हे 50 किलोच्या वरती असलं पाहिजे. 50 किलोच्या खाली असलं तर अपात्र केल्या जाणार आहे. ठीक आहे, तर पहा मित्रांनो, या अग्निशामक दलात तुमचं जे आहे फिजिकल होणार आहे सर्वात आधी. तर यामध्ये जे मित्रांनो काय काय यामध्ये इव्हेंट आहे ते तुम्हाला या ठिकाणी सांगून, अग्निशामक दलात मित्रांनो पुरुष उमेदवारांसाठी जे फिजिकल आहे तर यामध्ये मित्रांनो 5 इव्हेंट आहे. तर पहिला जो इव्हेंट आहे पुरुष उमेदवारांचा तो आहे या ठिकाणी 1600 मीटर रनिंग आहे आणि 1600 मीटर रनिंगसाठी 30 गुण आहे पुरुष उमेदवारांसाठी. आणि दुसरा जो इव्हेंट आहे पुरुष उमेदवारांसाठी तो आहे जमिनीपासून 33 फूट उंचीवरील खिडकीस लावलेला आहे 46.4 वरील उंचीच्या ॲल्युमिनियम एक्सटेन्शन शिडीवर खिडकीपर्यंत वर चढून त्यास शिडीने खाली उतरणे, आराम रेषेपासून शिडी 20 फूट अंतरावर असेल आणि यासाठी मित्रांनो 20 गुण तुम्हाला मिळणार आहे. आणि तिसरा इव्हेंट आहे 50 किलोग्राम वजनाचं मानवीय प्रतिकृती खांद्यावर घेऊन दिलेल्या चौकोनी मार्गाने 60 मीटर अंतर धावणे, यासाठी सुद्धा 20 गुण असणार आहे. आणि चौथा इव्हेंट आहे तो आहे 20 फूट उंचीपर्यंत रस्सीवर चढणे व उतरणे, यासाठी सुद्धा 20 गुण मिळणार आहे. त्यानंतर पाचवा जो इव्हेंट आहे तो आहे या ठिकाणी पुलअप्स आहे 20 जर तुम्ही या ठिकाणी पुलअप्सा काढल्यात तर तुम्हाला या ठिकाणी 10 मार्क्स भेटणार आहे. तर अशा प्रकारे 100 मार्काचं तुमचं या ठिकाणी फिजिकल होणार आहे. आणि महिला उमेदवारांसाठी जे फिजिकल आहे तर महिला उमेदवारांसाठी सुद्धा यामध्ये जे आहे मित्रांनो 6 इव्हेंट आहे. ठीक आहे, तर पहिला जो इव्हेंट आहे महिला उमेदवारांसाठी तो आहे 800 मीटर रनिंग. 800 मीटर रनिंगसाठी 30 गुण तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे. त्यानंतर दुसरा इव्हेंट आहे या ठिकाणी
जमिनीपासून 33 फूट उंचीवरील खिडकीस लावलेल्या ॲल्युमिनियम एक्सटेन्शन शिडीवर खिडकीपर्यंत वर सोडून त्या शिडीने खाली उतरणे। तर यासाठी मित्रांनो 20 गुण असणार आहे। आणि तिसरा जो मिनिट महिला उमेदवारांसाठी तो आहे 40 किलोचं वजनाची मानवी प्रतिकृती खांद्यावर घेऊन दिलेल्या चौकोनी मार्गाने 60 मीटर अंतर धावणे। तर यासाठी सुद्धा 20 गुण असणार आहे। आणि चौथा जो इव्हेंट आहे तो आहे गोळाफेक। गोळाफेकसाठी या ठिकाणी 10 गुण भेटणार आहे। आणि पाचवा इव्हेंट आहे तो आहे लांब उडी, आणि लांब उडीसाठी या ठिकाणी 10 मार्क्स भेटणार आहे। त्यानंतर सहावा जो इव्हेंट आहे तो आहे पुशअप 10 आहे। तर 10 जर काढले 10 मार्क्स तुम्हाला भेटणार आहे। तर अशा प्रकारे 100 मार्काचा महिला उमेदवारांचा या ठिकाणी मित्रांनो फिजिकल होणार आहे। ठीक आहे, तर 100 मार्काचा यामध्ये सर्वात आधी फिजिकल होणार आहे। त्याचबरोबर 100 मार्काची यामध्ये दुसऱ्या टप्प्यामध्ये लेखी परीक्षा सुद्धा असणार आहे। तर अग्निशामक दल भरतीमध्ये लेखी परीक्षेचा जो अभ्यासक्रम आहे, परीक्षेमध्ये कशा प्रकारे प्रश्न विचारले जाणार आहे, तर 100 मार्काची तुमची लेखी परीक्षा असणार आहे, ज्यामध्ये मित्रांनो मराठी व्याकरणचे 15 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। त्याचबरोबर इंग्रजी ग्रामरचे 15 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। त्याचबरोबर सामान्य ज्ञान जनरल नॉलेजचे 15 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। आणि बुद्धिमत्ता चाचणीच्या या ठिकाणी 15 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। आणि 40 प्रश्न या ठिकाणी जवळपास मित्रांनो अग्निशामकच्या रिलेटेड ते विचारले जाणार आहे। तर अशा प्रकारे तुमची 100 मार्काची लेखी परीक्षा होणार आहे। आणि यामध्ये गणिताचे प्रश्न विचारले जाणार नाही, एक लक्षात ठेवा। ठीक आहे, तर अशा प्रकारे संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस आहे अग्निशामक दल पिंपरी चिंचवड महानगरपालिका या भरतीची। तर या भरतीमध्ये आता कोणकोणत्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरता येणार आहे ते तुम्हाला या ठिकाणी सांगून देतो। या भरतीमध्ये काय काय अटी येतं, या अग्निशामक दल भरतीमध्ये त्याच विद्यार्थ्यांना या ठिकाणी फॉर्म भरता येते ते मी तुम्हाला सांगतो। तर या भरतीमध्ये मित्रांनो शिक्षण 10वी पास पाहिजे। आणि दुसरं मित्रांनो यामध्ये राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र महाराष्ट्र शासन मुंबई यांचा 6 महिने कालावधी अग्निशमन प्रशिक्षण पाठ्यक्रम उत्तीर्ण असावा। तर हे जर तुमचं मित्रांनो सर्टिफिकेट झालं असेल तेव्हाच तुम्हाला फॉर्म भरता येते। आणि तिसरी यामध्ये अट ठेवण्यात आली आहे मित्रांनो की MSCIT तुम्ही उत्तीर्ण असले पाहिजे। आणि चौथी यामध्ये अट आहे की मराठी भाषेचं ज्ञान तुम्हाला असलं पाहिजे। तर पहा मित्रांनो, ज्या पण विद्यार्थ्यांनी अग्निशामक प्रशिक्षण कोर्स मित्रांनो केला असेल मुंबईचा 6 महिन्यांचा, त्याच विद्यार्थ्यांना या अग्निशामक दलात मित्रांनो फॉर्म भरता येते। ठीक आहे, तर यामध्ये तुम्ही 10वी पास सुद्धा पाहिजे, MSCIT सुद्धा उत्तीर्ण असले पाहिजे। त्याचबरोबर राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र महाराष्ट्र शासन मुंबई यांचं 6 महिने कालावधी अग्निशमन प्रशिक्षण पाठ्यक्रम उत्तीर्ण जे आहे तुम्ही या ठिकाणी असले पाहिजे, तेव्हाच तुम्हाला या अग्निशामक दलात मित्रांनो फॉर्म भरता येणार आहे। ठीक आहे, तर पहा 150 जागांसाठी ही भरती चालू आहे। तर या भरतीमध्ये सर्वात आधी तुमची लेखी परीक्षा घेतली जाणार आहे। त्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये तुमचं यामध्ये ग्राउंड असणार आहे। तिसऱ्या टप्प्यामध्ये तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि चौथ्या टप्प्यामध्ये तुमचं मेडिकल। अशा प्रकारे मित्रांनो संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस आहे अग्निशामक दल या भरतीची। ठीक आहे, आणि तुमचं जर मित्रांनो सिलेक्शन झालं तर तुम्हाला ड्युटीसुद्धा पिंपरी चिंचवड महानगरपालिका या ठिकाठीच करावं लागणार आहे, कारण की नोकरीचं जे ठिकाण आहे हे पिंपरी चिंचवड महानगरपालिका पुणे हे आहे। ठीक आहे, आणि पगार सुद्धा मित्रांनो या ठिकाणी 19,200 ते 62,200 पर्यंत तुम्हाला यामध्ये पगार मिळणार आहे। यामध्ये जे पगार आहे 19,900 ते 62,200 पर्यंत तुम्हाला पगार मिळणार आहे। तर चांगली भरती मित्रांनो पिंपरी चिंचवड महानगरपालिका या ठिकाणी चालू आहे। तर फॉर्म भरण्याची शेवटची तारीख मित्रांनो 17 मे 2024 आहे। तर ज्या पण विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला नसेल तर नक्कीच भरा। तर आपलं YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा अशाच नवीन भरतीच्या अपडेटसाठी। तर आजच्यासाठी इथंच थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय भारत।